नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आता आपण नगर शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कुस्ती स्पर्धेसाठी अशी भव्य दिव्य अशी सजावट केलेली आहे आणि ही स्पर्धा लवकरच आज संध्याकाळी याचं उद्घाटन आहे आणि लवकरच ही स्पर्धा चालू होणार आहे। महाराष्ट्रभरातून नामवंत पैलवान या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि कुस्ती प्रेमी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। 67व्या केसरी स्पर्धेचं कुस्ती स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी आपण पाहणारच आहोत की कशा पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे। माझ्यासोबत आता अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आहेत। आपण त्यांच्याकडून या नियोजनाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्रात सगळ्यात मोठी हे नियोजन दिसतं आहे आणि याची नगरकरांना देखील उत्सुकताच आहे की स्पर्धा कशा पद्धतीने होणार आहे। सगळ्यांना एक्साइटमेंट आहेच, पण याबद्दल थोडी माहिती काय सांगणार? ही 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये यावर्षी संपन्न होत आहे आणि ती अहिल्यानगर जिल्ह्याला, विशेषतः अहिल्यानगर शहराला हा बहुमान मिळाला आणि त्याच्यातनं जेवढी मल्ल आहेत, लाल मातीशी जोडलेली माणसं आहेत, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही देखील बरेच वर्ष, जवळपास 12-13 वर्ष आम्ही देखील या क्षेत्रामध्ये काम केलं, स्वतः कुस्ती केलेली आहे आणि हे सगळं करत असतानाच्या बाबतीमध्ये एक वेगळी आवड देखील आम्हाला आहे। पण जसा काळ बदलत चालला, नवीन दर प्रत्येक वर्षी जेव्हा महाराष्ट्र कशी होत असते तर नवीन प्रत्येक व्यक्ती काय जो आयोजक असतो तो काही ना काही प्रयत्न करतो, तसा प्रकारचा आम्ही देखील हा प्रयत्न यावर्षी केला आहे आणि त्यातनं चांगल्या प्रकारे पहिलवान मंडळी देखील म्हणजे 900पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळं जितके स्पर्धाच्या नियोजनापेक्षा मल्ल किती सहभागी होतात हे महत्त्वाचं असतं। मल्ल जितके सहभागी झाले तेवढी स्पर्धा मोठी असते, त्यामुळे मोठेपण हे मल्लांच्या सहभागातून आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं। बरं, नागरिकांना आता काय आव्हान करणार या स्पर्धेबद्दल? नाही, नागरिकांना आम्ही अहिल्यानगर वासियांना एवढंच आवाहन करू की आपण सर्वांनी स्पर्धा पाहायला या, कसे मल्ल घडतायत, नवीन पिढी घडवण्याकरता आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असतील। जर चांगले मल्ल जर घडवायचे असतील तर याला कुठेतरी आपण प्रत्येकजणाला मातीशी जोडलं गेलं पाहिजे। तशा प्रकारची एक संधी आपल्याला अहिल्यानगर वासियांना यावेळेस भेटलेली आहे। धन्यवाद सर। आता तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी पैलवान यांना खेळण्यासाठी लाल मातीचा आखाडा करण्यात आलेला आहे आणि नियोजन तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं मोठं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी मॅट देखील खेळण्यासाठी पैलवानांना करण्यात आलेली आहे। ज्यांना मॅटवर खेळायचं ते मॅटवर आणि आखाडा देखील मातीचा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे प्रेक्षक बघण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी चेअर्स देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि बसण्यासाठी आणि जे प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी मोठं भव्य दिव्य हे डेकोरेशन असं केलेलं आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि कुस्ती ही पूर्णपणे पाहता येईल कोणत्या अडचणीशिवाय। आपण बक्षिसं देखील पाहणार आहोत। माझ्या पाठीमागे बक्षिसं देखील ठेवलेली आहेत, आपण लवकरच ते बक्षिसं देखील पाहणार। महाराष्ट्रातून आलेल्या विजेत्यांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, एक बोलेरो, एक थार, 18 बुलेट, 20 स्प्लेंडर आणि 30 सोन्याच्या अंगठ्या अशा मोठ्या प्रमाणाचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। लवकरच या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। आज संध्याकाळपासून ही स्पर्धा चालू होणार आहे। तर नगरकर काय मग येणार आहेत का या स्पर्धेला? कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।